बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग 3. सकाळ झाली. उन्ह अंगावर आली तरी मनोरमा उठली नाही हे पाहून मनोरमेची रूममेट लैला चैनाने आश्चर्यचकित झाली. एरवी अतिशय काटेकोर आणि व्यवस्थित वागणाऱ्या मनोरमेचा हा आळस तिला समजण्याजोगा नव्हता. ती आजारी वगैरे आहे का हे पाहण्यासाठी तिने तिच्या कपाळावर हात ठेवला. तिच्या स्पर्शानं मनोरमा जागी झाली आणि तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागली. तब्येत बरी नाही काय ग? अशा मायेनं विचारलेल्या तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी तिनं लैलाला पांघरुणात ओढून घेतलं आणि तिला काही बोलू न देता मिठीत सामावून घेतलं. लैला ही एक गोड मुलगी होती, कोणावर न रागावणारी, न चिडणारी, थोडी आळशी परंतु सदा आनंदी. गेली 2 वर्षे ती मनोरमेची पार्टनर होती. तशा त्या फार जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या अशातला भाग नाही, पण एकमेकींचं मनोगत समजून एकमेकींना दोघी सांभाळून घेत होत्या. वास्तविक एकाकीपणाचा आणि उपेक्षेचा वारसा घेणाऱ्या मनोरमेला लैलासारख्या मुलीला आत्मसात करण्यात कठीण तर नव्हतंच, उलट आवश्यकच होतं. परंतु कोणाच्या आयुष्यात फार डोकावायचं नाही व आपल्याही आयुष्यात कोणाला डोकावू द्यायचं नाही, या तिच्या अलिप्त वागणुकीमुळे तिचा स्नेह मर्यादेपलीकडे कोणाशीच जमला नाही. मनोरमेचे गुण, तिची वागण्याची एक प्रौढ ढव आणि तिचं स्वावलंबी कष्टाळू जीवन यामुळे लैलानं मात्र तिच्यावर थोरल्या बहिणीसारखं प्रेम केलं होतं. ती आपल्या वेळात वेळ काढून मनोरमेची वेळ साधून तिची वाट पाही. पुष्कळदा ती जेवायलाही थांबे. मनोरमेच्या अलिप्तपणापुढं मात्र तिनं हात टेकले होते. आज अकस्मात मनोरमेनं आपल्याला कुशीत घ्यावं याचं तिला आश्चर्य वाटलं. शारीरिक लगट तर मनोरमेला कधीच रुचत नसे. असं असताना या भल्या सकाळी आळसात लोळत राहून जाग होताक्षणी आपल्यावर तिनं मायेचा वर्षाव करावा, यावरून तिच्या आयुष्यात काल काहीतरी विशेष घडलंय असा तिनं अंदाज बांधला. कोणाच्याही डोळ्यात भरावं असं रूप असणारी आपली मैत्रीण पुरुषांपासून अशी दूर दूर का राहते याबद्दल तिला प्रश्न पडे. हे वय असं आहे की यौवनाचा सुगंध उमजून भृंग हे गोळा व्हायचेच. तसे भृंग घिरट्या घालतात, यात बिचकण्यासारखं काहीच नाही. त्यांच्या हावऱ्या अस्तित्वात आयुष्याला एक निराळीच लज्जत येते. आपल्याभोवती घुटमळण्या इतकं त्यांना जवळ करावं आणि आपल्या इच्छेविरुद्ध त्यांना आपला सुगंध लुटता येणार नाही इतक्या अंतरावर दूर ठेवावं, यातच तर स्त्रीची चतुराई. पुरुषाला भिवून त्यापासून दूर जाण्यानं पुरुषांपासून संरक्षण होत नाही, उलट स्त्रीची हत्यारं मात्र गंजून जातात. एवढ्याशा चिमुरड्या वयात लैलानं पुरुषांचा पुष्कळच अनुभव जमवला होता आणि तो तिच्या दृष्टीनं मुळीच उपेक्षणीय नव्हता. आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं गुणवान असणाऱ्या आपल्या मैत्रिणीची पुरुष जातीविषयीची ही वृत्ती समजून घेण्याचा तिचा यत्न असफल झाला होता. परंतु गेले काही दिवस रात्री तिला पोचवायला कोणीतरी एक उमदा पुरुष येतो हे प्रथम ऐकून आणि नंतर पाहून तिच्या ध्यानात आलं. तेव्हा तिला हायसं वाटलं. आपली मैत्रीण आता माणसात आली हे पाहून झालेला हर्ष व्यक्त करण्याची तिला संधीच हवी होती आणि आता मिठीत पडल्या पडल्या तर तिला सारं कळून येणार होतं. ए, रात्री पोचवायला येणारा कोण ग तुझा मित्र? काय त्याचं नाव? त्यावर काही उत्तर द्यायच्याऐवजी मनोरमेनं तिला आणखीनच जवळ ओढली आणि तिच्या पुष्ट नितंबाला एक चांगला करकचून चिमटा काढला. त्यावर लैला किंचाळली आणि तिच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करू लागली. पण बलिष्ठ अशा तिच्या मिठीतून त्या चिमुरडीची सुटका होणं शक्य नव्हतं. का ग लैला, तुझे किती मित्र आहेत? खूप आहेत की. त्यांच्यापैकी एकाचं नाव तरी मी विचारलं का? तू नाही विचारलंच म्हणून मी नाही विचारावं असं थोडंच आहे. खरं सांगू, नाव सांगायला अभिमान वाटावा असा तर माझ्या मित्रांत कोणीच नाही. शिवाय तुझ्याहून मी धाकटी, तेव्हा तुझं आधी घडलेलं ठीक. असंच काही नाही.
केवळ मोठेपणावर काय आहे? माझ्यापेक्षा खरं तर मित्रांची तुलाच गरज जास्त. आमचं काय लंगडं घोडं. हे पहा दीदी, अशी टंगळमंगळ करू नकोस आणि तुझं माझंही काही करू नकोस ना. तू ज्याच्याबरोबर रात्री येतेस की नाही त्याला मी 4-2दा पाहिलंय आणि खरं सांगू, तुमची दोघांची जोडी इतकी चांगली दिसते की जणू राधाकृष्णच. आता कृष्णाच्या वेळेला स्कूटर नव्हती, नाहीतर तो सुद्धा जमुना तीरावर प्रेम गोष्टी करून झाल्यानंतर राधेला स्कूटरवरूनच घरी सोडून आला असता. मला तर तुमची दृष्टच काढावीशी वाटते. बरेच मराठी उपचार शिकलीस की ग. बघ, आहे का कोणी मराठा मुलगा तुझ्या पाहण्यात? तुझाच एखादा दीर असला तर फारच चांगलं. आपण जावा जावा म्हणून राहू एका घरात. तर असल्या आळशानी निरुद्योगी जावेला घरात घेऊन मी काय? अगं हो, आधी तुझं तर होऊ दे. बरं, नाव सांगतेस ना? अगं आमच्यात नाव घेत नाहीत नवऱ्याचं. नवरा झाल्यावर ना? अगं झाल्यावर काय आणि आधी काय? नाव घ्यायचं नसतं ते नावाच्या आदरामुळं आणि लाजेमुळं. मग ठीक आहे, उखाण्यात सांग ना ग दीदी. मनोरमा हसली आणि म्हणाली, कोणाला सांगणार नाही असं कबूल कर. अगं मी कशाला सांगायला पाहिजे? रोज त्याच्याबरोबर साऱ्या गावभर फिरतेस, हे साऱ्या मुलींनी पाहिलंय. ते असू दे ग, ते कळणं निराळं आणि माझ्या तोंडून दुजोरा मिळणं निराळं. खरं म्हणजे त्याची ओळख होऊन तसे 2-3 महिने सुद्धा झालेले नाहीत ग. पण का कोणास ठाऊक, कुठेतरी खूप जुनी ओळख आहे असं वाटतं. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच तसं वाटतं असं म्हणू नकोस. प्रेमात, विशेषतः अशा प्रौढ वयात केलेल्या प्रेमात जो एक नाटकीपणा जाणवतो तो मला कुठंही जाणवला नाही. एक जबाबदार सुसंस्कृत माणसाचं प्रेम विश्वासावर आधारलेलं असतं आणि काळजीपूर्वक आयुष्य जगणाऱ्या माझ्यासारख्या स्त्रीला उत्कटतेबरोबरच विश्वासाचीही अत्यंत आवश्यकता वाटते. दीदी, प्रेम कितीही उच्च असलं तरी ते शरीर सुखापासून मुक्त असतं का? ते शरीर सुखापासून मुक्त असायलाही नको आणि शरीर सुखासाठी त्यांना हवरही होता कामा नये. शरीराची ओढ कमी झाली तर त्या प्रेमातली बेहोशी कमी होईल आणि मग शरीर सुखाचा ते हव्यास धरू लागले तर त्या प्रेमाची उत्कटता काय? मला प्रेम हवं, ते एकांतिक नको. त्यानं तुला मागणी घातली तर कधी? मागणी काही शब्दानंच करता येते, ती नजरेनंही करता येते, स्पर्शानं सुद्धा करता येते. मग त्यानं काय स्पर्शानं मागणी घातली? तू चावटपणा करू नकोस. यात मी चावटपणा तो काय केला? ही अशी, असं म्हणत मनोरमेनं त्या सुकुमार मुलीला जवळ घेतलं आणि काल रात्रीच्या त्या अंधारातल्या प्रसंगाची पुनरावृत्ती करत तिचं चुंबन घेतलं. तिच्या धुसमुसळेपणामुळं आणि श्वास कोंडल्यामुळं कासावी झालेली लैला अंतरुणावर उठून बसली आणि कृतक कोपानं म्हणाली, हैवान आहेस नुसती. त्या मुकुंदाची काही धडगत नाही. त्याची नको तू काळजी करूस. पण काय ग, मी न सांगताच तुला कसं त्याचं नाव कळलं? मांजर दूध चोरून पित असतं तरी पाहणाऱ्याचं लक्ष असतं म्हटलं. अगं पण चोरून दूध पितंय कोण इथे? आम्ही तर राजरोसपणे उघड भेटतो. मी त्याच्या घरी जाते, तो मला सोडायला इथं येतो. एका नाटकात आम्ही काम करतो. मग असं म्हणा ना, आता फक्त अक्षता पडायच्या बाकी आहेत. तसं सोपं नाही ग आमचं लग्न. का ग? त्याच्या घरच्या लोकांची संमती मिळायला हवी. माझं शिक्षण पुरं व्हायला हवं आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुकुंदालाच काही निर्णय घ्यायला हवा. कसला निर्णय? सांगेन तुला केव्हा तरी. आपली मैत्रीण एकदम गंभीर झाली आहे हे लैलाच्या ध्यानात आलं. कधी नव्हे ती आपली मैत्रीण आपल्याशी इतकं जवळीकतेनं बोलते आहे तेव्हा तिचा गंभीरपणा आपण मोडलाच पाहिजे.
म्हणून ती तिच्या पांघरुणात लाडीकपणानं पुन्हा शिरली. अनेक क्षणभरात त्या आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखांबद्दल बोलू लागल्या. पुरुषाचा पहिला स्पर्श घेतलेल्या मनोरमेचा होश तिच्या शब्दांतून लैलाला केव्हाच उमगला होता. प्रणयाची चाहूल लागल्यानंतर माणूस अंतर्बाह्य बदलतो हेच खरं. गेल्या 2-3 महिन्यात मनोरमा खूप बदलली होती. विचाराला, वागण्याला एक प्रकारची पक्वता येऊन तिच्या संभाषणाला एक लागवी सौंदर्य प्राप्त झालं होतं. एकाकी आयुष्यामुळं आणि अनाथपणाच्या जाणीवेमुळं उत्पन्न झालेलं काठिण्य आता हळूहळू लुप्त होऊ लागलं होतं. सदैव युद्धाच्या पावित्र्यात राहिल्यामुळे एक सावध वक्तशीरपणा तिच्या ठायी आला होता. त्यालाही थोडी खिंडारं पडू लागली. अधांतरी चालण्याची सवय असल्या मनोरमेला कुठंतरी जमिनीचा स्पर्श होतो आहे असं पाहून हळूहळू परमेश्वरी अस्तित्वाची चाहूल पटली होती. आपल्या दुर्दैवाबद्दल तिचा मनात जो राग असे त्यासाठी त्या परमेश्वरी योजनेवरती तोंडसुख घेई. पण अलीकडे देवाची विचित्र दुनिया मांडली तेवढी बेहिशोबी नाही असं तिला वाटू लागलं होतं. त्यात तिच्या ओठांना एक अलौकिक स्पर्श भेटला आणि त्या स्पर्शानं तिचं जीवन उजळून निघालं. क्षणोक्षणी तिच्या मनात विचारी की हे सारं सत्य असेल का हाही देवाचा एक नवीन खेळच. आपल्या कोणत्या पुण्यसंचयामुळं आपल्या आयुष्यात आनंदानं प्रवेश केला. कानिटकर कुटुंब तिच्या लेखी एवढं उंच होतं की केवळ तिच्या पायानं तिला तिथे पावं तो पोचता आलं नसतं. प्रेमाच्या त्या अद्भुत क्षणी तिच्या विवेकानं क्षणभर बेहोशी पत्करली. आपण सहज साध्य नाही, वाटेवरचं खेळणं नाही आणि प्रेमासारख्या आणि अनुनयासारख्या अनमोल गोष्टी वाचून आपल्याला जिंकता येणं शक्य नाही. हे मुकुंदाच्या ध्यानी आणून दिलं पाहिजे हे तिनं पक्क ठरवलं. दोघेही हरून दोघेही जिंकतात असा हा मोठा विचित्र खेळ आहे प्रेमाचा. जाणून बुजून गुलामगिरी पत्करावी आणि त्यातच सफलता मानावी असा हा प्रेमाचा मामला आहे. मनोरमेच्या सुदैवानं मुकुंदाचं वागणं तितकंच शहाणपणाचं होतं. जे आपल्याला हवं आहे ते मौल्यवान आहे आणि मौल्यवान आहे म्हणूनच आपल्याला हवं आहे ही जाणीव सतत मनात असल्यामुळं त्याच्या वागण्यात सुख ओरबाडून घेण्याची वृत्ती नव्हती. ही वस्तू आपली आहे या स्वामित्वाच्या जाणीवेदाखल तारुण्याच्या आवाहनानं त्यानं आपली प्रेममुद्रा तिच्या गालावर उमटवली. पण लगेच त्याच्यातला जबाबदार पुरुष जागा झाला. ती रागावली नाही हे माहीत असताना सुद्धा आपल्या उतावीळपणाबद्दल आणि आगाऊपणाबद्दल त्यानं हलकेच विचारलं. रागावलीस? रागावण्यासारखं वास्तविक काही नव्हतंच आणि ती रागावलीही नव्हती. पण गोड खाऊन मिठी बसू नये यासाठी तिखट पदार्थांची योजना आपण करतो. त्याप्रमाणे प्रेमाची लज्जत वाढवण्यासाठी कृतक कोपाची योजना असते. संधी मिळो वा न मिळो काहीतरी मामूली कारण काढून प्रणयिनीनं रागवावं आणि प्रियकरानं तिची खुशामत करून तो राग काढावा. हाही प्रीतीचाच एक मनोरम असा खेळ आहे आणि हा खेळ कोणी कोणाला शिकवावा लागत नाही. मिलनातली मलिन झालेली सुख नंतर अशा झाल्या पुनर्मिलनात पुन्हा एकदा टवटवीत होतात व प्रेमाची दुनिया सदैव ताजी राखतात. आपल्या प्रेमातल्या अनंत अडचणी मनोरमेला ज्ञात होत्या आणि त्यांची आठवण ऐन रंगात आलेल्या संभाषणात झाली की एकदम प्रेमाचा सारा पिसारा गळून जाई. काहीतरी चुकतंय याची जाणीव मुकुंदाला होई आणि तो तिला खोदून खोदून विचारीही. स्त्रीचं सर्व चातुर्य पणाला लावून मनोरमा त्याच्या मनातल्या सर्व शंका दूर करी. पण केव्हा ना केव्हा सत्याला सामोरं जायलाच हवं हेही तिनं ओळखलं होतं. मुकुंदाच्या भलेपणाची, पुरुषीपणाची आणि स्वतंत्र विचारांची परीक्षा केव्हा ना केव्हा तरी घ्यावी लागणार याविषयी तिला मुळीच शंका नव्हती. ज्या संस्थेच्या नाटकात ती दोघं काम करीत होती त्या संस्थेचा नाट्यप्रयोग यशस्वीपणे पार पडला. पण नाट्यसंस्था हौशी आणि नाटक नवनाट्य तेव्हा या नाटकाचा पुन्हा प्रयोग होणं दुर्मिळच होतं. रोज नियमाने मिळणारा हा सहवास आता दुरावणार अशी एक दुःखद जाणीव दोघांच्याही मनात होती. नाटक संपल्यानंतर मेकअप उतरवून आणि भात पिठलं जेवून दोघंही जाण्यासाठी सिद्ध झाले. परंतु आज एकत्र जाणं शक्य नव्हतं. नाट्यसंस्थेच्या चालकाने आणलेल्या टॅक्सीत बसण्यासाठी तिला चालक बोलावू लागले. मुकुंद आणि मनोरमा यांचा स्नेहबंध तसा अज्ञात कोणालाच नव्हता.
सहजगत्या त्यालाही येता का असं त्याने विचारलं. तेव्हा तो हसला आणि म्हणाला, मी येत नाहीच आणि बाईही येत नाहीत. आमचं दोघांचंही सामान माझ्या घरी पोचवा. त्याच्या या अनपेक्षित उत्तरामुळे काही बोलण्याच्या आतच मनोरमेच्या जवळ मुकुंद गेला आणि हलकेच म्हणाला, तू नको जाऊ त्यांच्याबरोबर. मी स्कूटरवरनं सोडतो तुला. सामान तेवढं जाऊ दे. टॅक्सी बाकीच्या लोकांना घेऊन दिसेनाशी झाली. काही मंडळींची आवरावर आत चालू होती. उगीचच मनानं अवघडलेल्या परिस्थितीत मनोरमा उभी होती. सर्वांसमक्ष इतक्या उघडपणे आपण मुकुंदासाठी थांबलो, त्यामुळे तिला अकारणच चोरट्यासारखं झालं होतं. नाट्य व्यावसायिकात अशा तऱ्हेचे लागेबांधे एवढ्या प्रमाणात असतात की असल्या प्रकारात वावगंही कोणाला वाटत नाही. त्यातून ही दोघेजण सर्वांच्या आदराचा विषय होती. पण वावगं हे दुसऱ्याच्या वाटण्यावर अवलंबून नसतं हेच खरं. तिचा आणि मुकुंदाचा जो दृढ स्नेहसंबंध उत्पन्न झाला होता, त्यामुळे ती त्याला फटकारूही शकली नाही. पण त्याच क्षणी तिला याचीही जाणीव झाली की हे प्रसंग यापुढं वारंवार येणार आणि लोकांच्या मनात दाटणाऱ्या अनेक शंका कुशंकाने आपलं चारित्र्य मलिन होणार. आणि म्हणूनच आपल्याला मुकुंदाशी मनमोकळं बोलणं अत्यावश्यक आहे. तिला वाटलं, आजच्या सुंदर उत्तर रात्री आपल्या आयुष्याची सुंदर फुलं पूर्णपणे उमलतील तरी किंवा चुरगळून जातील. स्कूटर सुरू झाली. निर्मनुष्य रस्त्यावरून ती सुसाट धावू लागली. या एवढ्याशा यंत्रात भयभीत करणारा हा प्रचंड वेग येतो तरी कुठून, हा तिला प्रश्न पडला. ती दमली होती. त्या वेगाला ती व्याहली होती आणि म्हणून त्याला बिलगून त्याच्या स्कंदावर विसावून विचार करीत पडली होती. कितीतरी वेळ असा हा भरकटणारा प्रवास चालू होता. सागरी वारे अंगाला झुंबून जात होते. गावाबाहेरचं मोकळं वारं गात्रांना स्पर्श करू लागलं तरीही तिनं डोळे उघडले नाहीत. मुकुंदाच्या मनात काय आहे, तो आपल्याला कुठं नेत आहे, या प्रश्नाने ती अस्वस्थ झाली. वास्तविक मुकुंदावर तिचा विश्वास होता, तारुण्यावर नव्हता. भलत्याच पिसाट मोहानं चांगली माणसं हिंस्र होतात असे तिनं पुष्कळ वेळा ऐकलं होतं. सोज्वळपणाच्या बुरख्याखाली संभावितांतही राक्षस असू शकतात हे तिनं अनुभवलं होतं. तरी पण मंत्रशक्तीनं भारून जावं तशी ती मुकुंदाच्या स्पर्शानं भारून गेली होती. तिच्या अंतःकरणात त्याच्याबद्दलचा गाढ विश्वास आणि एकंदरीत विपरीत अनुभवांचा दुर्दैवी इतिहास यांचा संघर्ष चालू होता. एकदम काहीतरी नवीन स्फुरावं तसं तिला स्वच्छ दिसू लागलं. आपली आई संपूर्ण विश्वासानं अशीच एखाद्या पुरुषाच्या खांद्यावर मान विसावून फसली तर नसेल. आईच्या आयुष्यातला एखादा अद्भुत शोध लागावा असा तिला शोध लागला. तिने एकदम मान ताठ केली, डोळे उघडून पाहिले. तेव्हा काळ्याभोर जिभेचा तो वखवकलेला रस्ता दोन्ही बाजूने आपल्याला विळखे घालतो आहे असं तिला वाटलं. एका बाजूचा डोंगर आणि एका बाजूचा समुद्र आपल्याला चिरडून टाकण्यासाठी आपल्या अंगावर येत आहेत असं वाटून ती गांगरली. या भयान एकांतात स्कूटरचा तो भयभीत करणारा भयानक चित्कार तेवढा तिला ऐकू येत होता. कसलीही अन्य हालचाल न करणारा, कसलीही ओळख पटू न देणारा तो पुरुषी शेजार तिला असह्य झाला आणि ती चित्कारली, थांब थांब. तिच्या गारटलेल्या मुखातून ते शब्दच बाहेर पडले नाहीत. परंतु हाताची हालचाल जाणवल्यामुळं असेल, स्कूटरचा वेग जरा कमी झाला आणि क्षणार्धात स्कूटर थांबली. भेदरलेल्या, अवघडलेल्या आणि गारटलेल्या गात्रांना काय करायचं ते न सुचल्यामुळं मनोरमेकडून काहीच हालचाल झाली नाही. काय झालं मनू? स्निग्ध आवाजात मुकुंदा म्हणाला. त्यानं हळूच मनोरमेला आपल्या पायावर उभी केली. तिच्या पाठीवरून हात फिरवला. अजूनही ती काही बोलत नाही म्हणून तो थोडा भांबावला. मगाशी आलेल्या अनेक शंकांचं ओझं तिच्या मनातून हलेना. स्निग्ध शब्द आणि मृदू स्पर्श यामुळे तिच्या चेतना हळूहळू जाग्या झाल्या. मनात आलेल्या त्या विपरीत शंकांचं भयानकपण तिच्या आता ध्यानात आलं. ती म्हणाली, मी फार घाबरले होते मुकुंदा. घाबरलीस? ती का? कुणास ठाऊक. अगं पण घाबरण्यासारखं आहेच का याच्यात? तुझ्याबरोबर मी असताना
या अंधाराची व एकाकी रस्त्याची तुला भीती वाटायचं कारणच काय? मुकुंदा, रागावणार नसलास तर सांगते. रागावायचं कशासाठी? राग एवढ्यासाठीच येईल फार तर की माझ्या संगतीत सुद्धा तुझ्या भयाचं निवारण मी करू शकलो नाही. नाही मुकुंदा, मला मला भय तुझंच वाटलं. माझं माझं भय? काय म्हणतेस मनोरमा? होय, तुझंच. माणसाचं मन एक कच्चं मडकं आहे. त्यात विश्वासानं अमृत साठवावं तर न कळता सवरता अमृत गळून गेलेलं असतं. आणि तसं म्हणावं तर पाणी मात्र वर्षानुवर्ष टवटवीत राहतं. तुला काही वेळ लागलं नाही ना म्हणू? इतक्या उत्तर रात्री इतक्या दूर एकांतात असलं तत्वज्ञान सांगायला का आपण आलो आहोत? बरं, ते जाऊ दे. मला सांग, माझी भीती तुला का वाटली? कसं तुला समजावून सांगू? तू रागावशील अशी मला भीती वाटते. तुझ्यावर रागावणं कसं शक्य आहे? नेहमी रागावतोस ते? अगं, ते रागावणं नसतंच. हवी तितकी तू भेटत नाहीस म्हणून रुसणं असतं ते. बरेच दिवस मी मनात ठरवलं होतं की असं दुरून प्रेम करणं हे खरं नाही. म्हणजे याचीच मला भीती वाटत होती. मी तुला फसवीन असं वाटलं? या एकांताचा माझ्याकडून गैरफायदा घेतला जाईल असं वाटलं? तसं नव्हे रे. मग कसं? मुकुंदाच्या स्वरात एक धारदार संताप व्यक्त झाला. तुला काय वाटलं? केवळ करमणूक म्हणून तुझ्याशी मी प्रेमाच्या गोष्टी केल्या? गेले कित्येक दिवस तू आणि मी भेटतो, बोलतो आणि माझी तू हीच पारख केलीस? मुकुंदा, तुला सगळं समजावून सांगणं कठीण आहे, पण केव्हा तरी मला ते तुला सांगितलंच पाहिजे. माझा तू तिरस्कार करशील, रागावशील, पण लक्षात ठेव, सत्याला सामोरं जाण्यावाचून गत्यंतर नाही. कशाबद्दल म्हणतेस तू? भित्र मन पापशंकी असतं आणि पोळलेल्या पायांना चांदण्याची सुद्धा भीती वाटते. हे असं उपमा अलंकारातून बोलू नकोस. मी तुला केवढ्या अपेक्षेनं माझ्या आईकडे घेऊन चाललोय. तिला आश्चर्यचकित करण्याच्या नादात क्षणभर मला तुझा विसर पडला. पण माझ्या चारित्र्याबद्दल तू शंका घ्यावीस असं मी केलं तरी काय? मी कुठं म्हणते तू काही केलंस म्हणून, पण मला भीती वाटली ही गोष्ट काही खोटी नाही. पण अशा तऱ्हेची शंका घेणं, माझ्यावर अविश्वास दाखवणं हे अपमानास्पद नाही का? खरं सांगू, हा तुझा अपराध नाही, माझाच आहे. माझा इतिहास मला दुबळा बनवतोय. मनू, तुला असा कमीपणा कशासाठी वाटतो? तू तू आता एकटी नाहीस. जे जे तुझं असेल त्या त्या सर्वांवर, मग ते पाप असो किंवा पुण्य असो, माझाही अधिकार नाही का? मनूच्या डोळ्यात एकदम पाणी तरारलं. अर्थात ते मुकुंदाला दिसलं नाही, पण जाणवलं. त्यानं मनूला जवळ घेतलं. खऱ्याखुऱ्या अर्थानं कोणीतरी तिला आज मायेनं जवळ घेतलं होतं. तिला जाणवत होता तो स्पर्श पुरुषाचा नव्हता. तिच्या मिठीत होती, त्या मिठीला दुरूनही वासनेनं स्पर्श केला नव्हता. इथं एक वात्सल्य, माया मनूच्या शरीरावर बरसत होती. थोडा वेळ तसंच तिला रडू देऊन मुकुंदनं तिचं तोंड वर केलं. हां, आता सांग, तुला काय सांगायचंय ते? मी कोण हेच मला माहीत नाही. हेच तर सारं दुर्दैव आहे. अनाथाश्रमात वाढलेली मी एक मुलगी आहे. आई बाप, कुलशील, नातीगोती यातलं काही सुद्धा माझ्याजवळ नाही. त्या अंधारात आपल्या बोलण्याचा काही परिणाम होतोय किंवा काय, हे आजमावण्याचा तिनं यत्न केला. तो काहीच बोलेना तेव्हा ती म्हणाली, तुला धक्का बसला असेल हे ऐकून, हो ना? तरीही मुकुंदा काही बोलेना. तेव्हा मात्र मनोरमा अस्वस्थ झाली. सुख ओठी येणार अशा भलत्याच अपेक्षेत असताना प्यालाच गळून पडण्याचं दुर्दैव नशिबी यावं, यामुळे ती काळवंडून गेली. तिनं मुकुंदाच्या हातून आपला हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. मुकुंदानं तिला तो सोडवू दिला नाही. उलट
तो म्हणाला. वेडी आहेस तू. तुला वाटलं असेल तू सांगते आहेस यामुळे मला धक्का बसेल. वेडे, मला याबद्दल शंका होतीच. तुझ्या तोंडून काही ऐकायची मी मनाची तयारी ठेवली होती आणि त्यामुळं माझ्या अपेक्षांचा भंग होण्याची मुळीच शक्यता नव्हती. सर्वसामान्यत आपल्या पूर्व आयुष्याबद्दल कितीतरी उल्लेख आपल्या बोलण्यात येतात. तुझ्या आणि माझ्या संभाषणात असले उल्लेख तू कधीच आणत नव्हतीस. आईवडिलांबद्दल तर तू कधीच चकार शब्दही बोलली नाहीस. मला थोडीशी कुणकुण होतीच आणि म्हणून मीही तुला कधी छेडलं नाही. मी माझ्या मनाशी एकच ठरवलं, तू कुठूनही आली असलीस तरी आता माझ्याकडे येणार, माझी होणार. हो, अगं दुबळ्या माणसांना इतिहास लागतो कारण त्यांच्या स्वतःच्या पायात ताकद नसते. पण मनू, तुझी गोष्ट निराळी आहे. तू तू एक जगावेगळी मुलगी आहेस. तुझं सौंदर्य आणि आरोग्य ही कदाचित तुझ्या आईबापाची देणगी असेल, पण तुझं कर्तृत्व व तुझं स्वयंप्रकाशित जीवन यावर तर कोणाची सत्ता नाही ना. आणि मला तू आवडलीस ते तुझ्या चमकणाऱ्या चैतन्यावर. तुझ्या पूर्वी इतिहासाची मला काही गरज नाही. आज नाही, पण उद्या तुला त्याबद्दल पश्चाताप वाटेल. मुळीच नाही. मी काही कच्च्या दिलाचा नाही. जो अपराध तुझा नाही त्याबद्दल मी तुला स्वतः तर शिक्षा देणार नाहीच, पण दुसऱ्यालाही देऊ देणार नाही. तुम्ही कदाचित उदार मनानं, मुळीच नाही. औदार्य वगैरे सर्व झूट. असलं क्लिमिशसुद्धा तुझ्या डोक्यात ठेवू नकोस. तुला पत्करताना मी तुझ्यावर उपकार करतो आहे असं जर तुला वाटलं तर सारा जन्म तू खालच्या मानेनं काढशील आणि मला तर माझी बायको ताठ मानेनं चालणारी, वेळ प्रसंगी जग ठोकरणारी हवी आहे. मला तर वाटतं मी तुझ्या प्रेमाला पात्र झालो, तुला मी जिंकली यात माझा सन्मान आहे. काहीतरी बोलू नकोस आणि मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. तुझ्या विशाल आणि उदार बुद्धीवर माझा विश्वास होताच. तुझ्या डोळ्यांतून आणि स्पर्शातून मला एक उबदार ममता जाणवत होती, परंतु मनात मात्र शंका अनंत येत असत. वाटे हा सुखाचा घास मला पचेल का? उपेक्षा, अवमान आणि निराधारपणा या व्यतिरिक्त जिला काहीच अनुभवायला मिळालं नाही, तिच्या आयुष्यात एकदम अचानक अनेकांनी हेवा करावा असं सुख प्रकट व्हावं, यात केवळ परमेश्वरी चमत्काराशिवाय दुसरं काय असणार? क्षणाक्षणाला कणाकणानं आपलं शरीर मुकुंदाकडे खेचलं जातंय हे तिला जाणवत होतं. कोणत्या अदृश्य शक्तीनं हे घडतंय हे तिला सांगता येत नव्हतं. परंतु एका नव्या जीवनाची पहाट उजाडली असून आपल्या जीवनाला आता अर्थ लाभणार याविषयी तिला कसली शंका उरली नाही. मुकुंदाच्या बलिष्ठ मिठीत ती केव्हा विरघळून गेली हे तिलाही कळलं नाही. सूर्यकिरणांच्या स्पर्शानं बघता बघता डोळ्यांसमोरील दवबिंदू नाहीसे व्हावेत तसं तिच्या जीवनावरचं मालिन्य अदृश्य झालं. तिनंही मुक्त मनानं आणि हर्षातिरेकानं त्याला कडकडून मिठी मारली. मुकुंदाला त्या मिठीतला उन्माद जाणवला. आपल्यावर संपूर्ण अनुरक्त झालेली स्त्री आपल्या आता मिठीत आहे हे सुचविणारे स्पर्श जागोजागी त्याला होत होते. सुखाच्या एवढ्या जागा शरीरात असतात हेही तो प्रथमच अनुभवत होता. गारटलेला हात त्यानं जेव्हा उभेसाठी तिच्या वक्षावर घासला तेव्हा ती चटकन त्याच्या मिठीतून दूर झाली आणि म्हणाली, थोड्यासाठी घाई करू नकोस. हे अगं वेड, कड काढल्यावर दम निघत नाही म्हणतात ना, ते काय खोटं आहे काय? हे पहा, आता मी तुमची पत्नी आहे, केवळ प्रेयसी नाही. माझा सन्मान तुम्हाला राखायलाच पाहिजे. चला बघू आता. मला आता झोप यायला लागली आहे. अजून किती लांब जायचं आहे कोणास ठाऊक. कंटाळीस माझ्याबरोबर प्रवास करायला? काहीतरी अर्थ काढ नकोस बाबा. काय रे, तुझे माझे सगळे प्रेमप्रसंग पहाटे 3-4च्या पुढे घडणार असतील तर आत्ताच आपला काडीमोड. मुकुंदा, का ग थांबलीच अशी? आपण आता तुमच्या आईकडे चाललोत ना? हो. का? या अशा अवतारात तुमच्याबरोबर इतक्या आवेळी एकटं जाणं बरं दिसेल का? मुकुंद क्षणभर अवाक झाला. तो म्हणाला,
तू म्हणतेस ते थोडं बरोबर आहे, पण आईला लवकरात लवकर भेटतो असं मी सांगितलं आहे. माझ्याबद्दल काही बोललात तुम्ही? खूप. म्हणून तर आईला तुला पाहायची उत्सुकता लागली आहे. खरं सांगू म्हणू, माझ्या आईला तू खूप आवडशील, खूप. खरं म्हणजे मी नेलेली कोणतीही मुलगी तिला आवडली असते. आता तुझी गोष्ट अगदी निराळीच आहे. ती कशी? तिला सुंदर सुंदर नातवंडांची फार हौस आहे. तिला सून हवी होती, गोरी, सरळ नाकाची, उंच निंच. आणि तू तर जणू काही आईच्या ऑर्डरप्रमाणे बनवलेली. सासूबाईंच्या नादात नवऱ्याला विसरू नका म्हणजे झालं. अहो, त्या इकडे खेडेगावात राहणार आणि तुम्ही तिकडे मुंबईत. तुम्ही सोडलं तर दिवस अर्धा दिवस माझी आणि आईची गाठभेट होणार. जशी काही मला सोडून दूर जायची तुला इच्छा उरेलच. आता चल बाबा, लवकर कुठंतरी अंग टेकलं पाहिजे. हा काय इथं बिछाना घातला? पानं फुलं पसरली आहेत, या वेली हलवून वारं घालत आहेत. माझ्यासारखा विश्वासू दास सेवेसाठी सिद्ध आहे. वरती या पारदर्शक अस्मानाची मच्छरदाणी आहे. मनोरमा पुढं झाली. तिनं मुकुंदाच्या गळ्यात हात घातला, त्याच्या गालावरनं गाल फिरवला आणि अखेरी ओठावर ओठ टेकीत ती म्हणाली, आत्ता तरी चालणार की नाही? स्कूटरनं गती घेतली एका दीर्घ सुखी जीवनाच्या शोधासाठी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.